एक पाऊल मागे जाऊन जर ती आर्थिक प्रगती करत असेल तर त्यांनी घरात थोडी मदत करून जर समन्वय साधला तर समाजाची निश्चितच प्रगती होईल। आपण महिला काय करतो, स्वतःच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतो। सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते तिचं आरोग्य आणि सौख्य। जर ती सुखी नसेल, जर तिच्याकडे काही आपल्याकडे एखादी वस्तू असली तर ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो, परंतु जर तिच्याकडे जर ती सुखी नसेल, समाधानी नसेल तर ती तिच्या कुटुंबाला सुखी कसं करणार। त्यामुळे तिने तिच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। आज महिला आर्थिकदृष्ट्या निर्भर झालेल्या असल्या तरीही अजून आपण हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा का किंवा एफडी कुठे करायची, कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवायचे किंवा काय करायचं, हे जे आर्थिक निर्णय आहे तर ते अजूनही आपण स्वतः घेत नाही। हे कुठेतरी आपण बदल करायला हवेत आणि आत्मसात करायला हवे। यासाठी आपल्याला काय लागेल तर इच्छाशक्ती आणि दुसरा नकारात्मकता आपल्याला दूर घालवायला लागेल। सध्या आपले दोन चॅलेंज आहेत, एक म्हणजे आपल्याकडे मोबाईल आहे त्याचा वापर कसा करायचा आणि दुसरा म्हणजे